ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्रीराम चैतन्यमूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा श्रीराम समर्थ कुंडलिकर महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती माते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। जयाच्या जडी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्यमूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा श्रीराम महाराज की जय। लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखमाई पांडुरंग राधा गोविंद रखमाई पांडुरंग। लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखमाई पांडुरंग राधा गोविंद रखमाई पांडुरंग। पंढरीनाथ भगवान की जय। महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। परमार्थ साधने हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे। परमार्थ साधना म्हणजे भगवंताची प्राप्ती। परमार्थ म्हणजे काय? भगवंताची प्राप्ती होणं हाच खरा जन्माचा हेतू आहे। त्याच्याकरताच आपल्याला भगवंतानं शरीर दिलं आहे। द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे। आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल। हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे। पहा, द्वैत म्हणजे आपल्यापासून वेगळं, आपल्या स्वरूपात राहणं म्हणजे आनंद आहे। आणि सगळं तसं पाहिलं तर एकच आहे। आपल्याला भेद जो दिसतो प्रकृतीचा भेद आहे, शरीर वेगवेगळे, पण आपल्या आतमधली जी वस्तू आहे ती एकच। आपला आत्मा सगळ्यांचा एक आहे। ही एक कळाल्यानंतर दुःख नाही ना। हे जगत पुष्कळ भासले तरी एकच आहे। प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे। तिच्याकडे आपण लक्ष लावावे, काही न करणे, अर्थात मनाने खरा परमार्थ होय। परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तेथे नाही। प्रपंच हा द्वैत आहे। तर आता तसं पाहिलं तर भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे ते कळालं का? सगळं कळत असं विवेक प्राप्त होतो। शरीर वेगळं, आत्मा वेगळा। आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच हे आपण समजत नाही। तरी काय, लग्न करणं, मुलं बाळ होणं, घर दार गाड्या घोड्या नातू पंतू झालं संपलं। तेवढं झालं म्हणजे काय सगळं झालं असं नाही आहे। ती एक व्यवस्था आहे। आवली म्हणले ना, आधी संसार सुफल झाला गे माये। मग ते तर ह्या राड्यात पडले नव्हते ना, पण त्यांचा संसार सुफल झाला म्हणजे कोणता? भगवंताची प्राप्ती झाली। भगवंताची प्राप्ती होणं
आणि भगवंताची प्राप्ती झाली का सगळंच जन्ममरण टळत आहे, दुःख जात आहे, काळजी जाती, चिंता जाती, येणं जाणं संपत आहे. म्हणजे खरं संसाराची सफलता आहे. आणि आपण याच्याच नादी लागलो, हे झाल्यावर करू बा व्यवस्थित, पण हे काय पूर्ण होत नाही कोणाच्या ना, नाही का? आतापर्यंत भरपूर जणांनी प्रयत्न केले. एक व्यवस्था म्हणून केलं तर ठीक आहे, कर्म म्हणून केलं तर ठीक आहे, भगवंताची सेवा म्हणून करणं ठीक आहे. अंतिम ध्येय नाही आपलं ते. वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे. म्हणून त्यांनी ऐहिक आणि परलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजे. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात मानसपूजेत पाहिल्याने मी आणि परमात्माचे काय हे तसं वास्तव पाहिलं तर मी भक्त तू देवायशे करी. हे कशा करताय? जावी रूप मज गोपिकारा मान, हे भक्ती करताय, हे प्रेमा करताय, नाही का? आपण त्याचेच लेकर आहोत. हे सेवे करताय. हे द्वैत कल्पित द्वैत. म्हणून जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमाशी खेळला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता परमार्थ हाडामासात हे झाला पाहिजे. तसा बाकीच्या गोष्टी कशा पार हाडामासात खेळलेल्या आहे आपल्या संसार म्हणजे, तसा परमार्थ म्हणजे नामस्मरण. सुरुवातीला वैखरी नामस्मरण घेतो आपण, नंतर मनानं घेतो, नंतर पार अंतकरणामध्ये चारी वाचना. मग सगळ्या नसामध्ये जर खेळला तर मग तो करावा नाही लागत, आपापच होतोय, नाही का? तुका म्हणे दे भरीला विठ्ठल, आपापच नामस्मरण होणार ते. पण तिथपर्यंत जाण्याकरता तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. ते वाचायचं कुठपर्यंत, भजन करायचं कुठपर्यंत, तिथपर्यंत जाण्याकरता. तिथं गेल्यानंतर ते बंदच नसतं पडत. असं आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावे ते पाहावे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकत होता. बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोटे इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवत असतात, नाही का? पण बाप बुडून देत नसतो. पोहायला शिकवायला पार किती पाण्यात नेईन, पण तो आपल्याला बुडून देणार नाही. तसे संत गुरु आपल्याला करतात. त्याप्रमाणे गुरु आपल्याला परमार्थ शिकवत असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही. म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण संतांनी सांगड घालून दिली. तुम्ही दिवसभर जो प्रपंच करता तीच भगवंताची सेवा, काय वेगळं करायची गरज राहत नाही, नाही का? नाही तर मग वेळ नाही बा, नामकं नाही बा, सवड नाही बा, अरे काय नाही, तुम्ही जे करता तीच देवाची पांडुरंगाची सेवा. पण आमचा शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आडी येतो. त्याला काय करावे हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असे थोडेच आपल्या ध्यानातही येत नाही. इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्याला कुठेतरी दडले. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. हे लौकिक सुटणं फार अवघड असतं, फार अवघड. हळूहळू हळूहळू सुटत असतं ते, एकाएकी नाही सुटत. लौकिकमध्ये सगळंच आलं. कोण काय म्हणा, असं केलं तसं होईल, पाहुणे काय म्हणते, आमचं काय म्हणा, गावातले काय म्हणते, नाही का? हा लौकिक. महाराज म्हणते बाकीचं सुटतं लवकर, पण हे लौकिक सुटत नाही. याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणे. ते नामस्मरणानंच साधन, नाही तर मग ही उर्मी उठत असते. प्रपंचातील विघ्ने सूचनावजा असतात, ते आपल्याला जागे करतात, नाही का? आला एखादा प्रसंग, भगवंताची कृपाच समजायची, नाही का? जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता, हे विसरू नये. असं भगवंताची ओळख म्हणजे काय आहे? एखादा नवीन माणूसही समजा आणि त्याची ना आपली ओळख नाही, मग तो आला, त्याच्याशी आपण बोललो, चांगलं ओळख झाली त्याची ना आपली, म्हणजे आपण त्याला ओळखलं ना. मग तसंच देवाला ओळखायचं आहे, त्याचं ज्ञान करून घ्यायचं. बाकी काय संतान कोण?
भगवंताला ओळखण्याकरता जन्मही विसरू नये म्हणून विघ्नाची योजना असते. विघ्ने आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरता येत असतात, तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामात स्वतःला विसरून जावे. संसारात काही विघ्न येत नाही म्हणून आपण सोडितोय का? एखाद्या वर्षी आपलं एखादं पीक गेलं म्हणून आपण बंद नाही करत. तसं मग इकडं बी थोडंफार विघ्न येणारच आहे. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामात स्वतःला विसरून जावे. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. तिथे आळस मारला त्याची परमार्थ बुडाला. म्हणून विघ्न म्हणजे भगवंताचा प्रसाद समजायचा, करत राहायचं, नामस्मरण करत राहायचं. कारण भगवंताकडे जाण्याकरता तो परीक्षा आपली पाहणारच आहे. बरोबर, अनुकूल प्रतिकूल गोष्टी घडत असतात, त्याला सामोरं जाऊन भगवंताचं चिंतन करायचंच राहायचं. आणि महाराज म्हणले, जो एवढ्या घोर कलिकालात नामस्मरण करतो, नामस्मरणाचं महत्त्व सांगतो, त्याच्यावर प्रसंग येणारच म्हणले. ती माया आपल्याला थोडीफार त्रास देणारच आहे ना. माया आडवी येणारच आहे प्रत्येकाला ती. आणि मग ते मायेचं स्वरूप कळालं का आपोआप सगळं सोयीला लागत असतं. म्हणून आजच्या प्रवचनाचा विषय आहे परमार्थ साधने. हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. आपल्याला भगवंताने हे दिलंच त्याच्याकरता. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नाराज. तो मिळाला का आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं समजायचं.